हॅलो, आज आपण भोगी स्पेशल खेंगाटची भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी इतक्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत. ते चांगले तडतडले की ते काढून घ्यायचे. मग खोबरं टाकायचं. ते चांगलं काळसर झालं की ते पण काढून घ्यायचं. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, तीळ, लसूण, अद्रक यांची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची. त्यात आपल्याला पाणी नाही टाकायचं. नंतर कढईमध्ये 3 चमचे मोठे तेल घ्यायचं, हिंग टाकायचं, जिरे टाकायचे, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं. ते चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यात टोमॅटो टाकायचा, वाटाणे टाकायचे, हरभरे टाकायचे, ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे. नंतर मेथीची भाजी आहे ती टाकायची आणि इथे वांगे घेतले होते ते टाकायचे. नंतर मी इथे गाजर टाकलं, बोरं टाकले, ऊस टाकला, पेरू टाकला, शेंगदाणे टाकले आणि वालाच्या शेंगाची भाजी निवडली होती ती टाकली आणि डिंगऱ्या टाकल्या. त्यानंतर सगळी भाज्या मिक्स करून घ्यायच्या. नंतर हळद टाकायची, लाल तिखट टाकायचं, चवीनुसार काळं तिखट टाकायचं. नंतर परत मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे भाज्या चांगल्या शिजतात. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्ही कमी किंवा जास्त पाणी टाकू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. परत चांगलं हलवून घ्यायचं. त्यानंतर परत आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मग परत छान मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी म्हणजे खेंगाट तयार झालेली आहे आणि ती आपण तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करतो आणि त्यासोबत मुगाची अशी सिंपल खिचडी. तर अशी भोगी स्पेशल थाली रेडी आहे.